हॅलो हाय अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज शनिवार आहे. मी आज सकाळी सकाळी उठून माझ्या अभ्यासाला बसली होती आणि निखिलला तर उठायची अजिबातच इच्छा नव्हती. कारण मागच्या आठवड्यात बरी दमछाक झाली. सईज लाईक की आज कुठेच जायचं नाही, मला कोणी सांगायचंच नाही इकडे जायचं तिकडे जायचं. आणि तात्यांचा आवाज आला खालून. तात्यांनी भली मोठी लिस्ट दिली आमच्याकडे कामांची. घरात जरा इमर्जन्सी होऊ शकते. तर तात्यांचं म्हणणं आहे की आज उद्यामध्ये जेवढी कामं तुम्हाला आवरता येतील तेवढी आवरा, त्यांना जमणार नाही आहेत म्हणून. सो मला इच्छा नसताना परत नाशिकला जावं लागतं आहे. कारण सिन्नरमध्ये सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. परत एक दोन पेशंट्स पण आहे, त्यांना भेटायचं आहे. दसऱ्या दिवाळीच्या खरेदीला तर असंही जावं लागतं कारण बऱ्याच गोष्टी ज्या इथे मिळत नाही. तर मे बी मी आज माझी दिवाळीची साडी पण घेईल आणि बऱ्याच गोष्टी आहे. तर त्या सगळ्या करायच्या आहेत. खूप मोठा दिवस असणार आहे आज हा. जेव्हा मनात ध्यानात नसतं ना तेव्हा असं आलं ना. ॲक्च्युली मला आईकडे जायचं सुद्धा कंटाळा आला आहे. इतकं आमचं फिरणं झालं आहे सध्या, बट ऑप्शन नाही आहे. या माणसाची तर झोप पण नाही झाली आज. त्याची इतकी चिडचिड चालू आहे सकाळपासून. बट तात्यांना नाहींना जमणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला आज बरेच कामं आवरायची. सो स्टे ट्यून. जरा काहीतरी इंटरेस्टिंग पण आहे जे मला घ्यायचं आहे. म्हणजे दूध होतं. जेव्हा माणूस समोर असताना तेव्हा दूध जातं म्हणजे जातंच. आणि मला तर अजिबात चालत नाही आणि गेलं. सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो नाशिकच्या फळ बाजारात. कारण डाएट वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे 1-1 किलो फळं आणायला परवडत नाही. त्याचा रेट पण खूप जातो. त्यामुळे एकसाथ जर घेतले ना तर ते परवडतात पण आणि चांगले पण. ज्या संत्र्या आम्ही इथून घेतो त्या जवळजवळ 1-1.5 महिना टिकतात विदाऊट फ्रीज. सो त्या घेतल्या. सखीसाठी पण थोडं बेसिक घ्यायचं होतं, ते घेतलं. तिला इतके सगळे फळं वगैरे बघून इतकं वेगळं वेगळं वाटत होतं. तिथे पण आम्हाला आमचे सबस्क्रायबर भेटले होते. त्यांनी सखीला बराच वेळ खेळवलं. ॲज कम्पेअर टू पुणे ना, नाशिकला फळं जरा जास्त महाग आहे असं वाटलं आणि पुण्याला जास्त व्हरायटी पण आहे. हा फरक आहे का रे निखिल? पुण्याचं मार्केट मोठंच आहे पण मार्केट मोठं आहे आणि तिथे आम्हाला संत्री अशी 80-90 रुपये किलोने पडायची. इथे 100-110च्या आसपास पडली आता. आणि डाएटमुळे लागतंच 100च ना. 100च्या आसपास तर पडली. 100-120, 100-110-120च्या आसपास पडली आहे. बट पुण्याला अशी 80-1 रुपयांनीच पडायची. आणि पुण्याला मला तर खूप मोठा डिफरन्स वाटायचा. कारण खाली घ्यायला जातो तेव्हा 180 रुपये किलो मिळायची, तिथे गेलं डायरेक्ट 80 रुपये किलो मिळायची. तर बाकी काही नाही, पण संत्र्यांचं नेहमी बॉक्स असतं आमच्याकडे. कारण मला खूप ज्यूस लागतो. प्रेग्नेन्सीत पण घ्यायची, प्रेग्नेन्सीच्या आधी पण घ्यायची, प्रेग्नेन्सी नंतर पण घेते. सखीला पण तशी थोडीफार आवडते. सखीला अजून खूप नाही खाऊ घातली आहे, बट आवडती आहे. घरात निखिल म्हणजे माझ्यामुळे आता ऑलमोस्ट सगळे संत्रीचा ज्यूस घ्यायला लागलेत. इतर वेळेस आम्ही पप्पांना पाठवायचो त्रास द्यायला, बट निखिल यावेळेस बोललो की नाही यार चल आपण स्वतः जाऊयात. आम्ही पहिल्यांदा आलोय मार्केटला. का रे? आणि म्हणजे मला तर विशेष वाटलं की निखिलने जेव्हा पहिल्यांदा रेट ऐकला त्याने मला 2500 का 2600 रुपये सांगितले पेटीचे. निखिल म्हणतो पुणे को बहुत सस्ता है. तो म्हणतो अरे पुणे से यहाँ पे सस्ता मिलेगा. पण नाही, ऍक्च्युली पुण्याच्या मार्केटमध्ये फळं जास्त स्वस्त आहेत. मला असं वाटलं होतं की मुंबईला सगळ्यात स्वस्त आहे आणि मुंबई नंतर पुणे नाशिक असेल, कारण की नाशिक मुंबईच्या फार जवळ पडतं. पण ते जरासं उलट झालं की पुण्याला स्वस्त आहे आणि नाशिकला महाग आहे. आणि आम्ही आज ग्रे कलर घातलाय दोघी माया लेकींनी आणि आम्हाला पप्पाकडे जायचं. ऍक्च्युली आत्ताशी पहिलं काम आवरलंय, पण आम्ही बरेच फळं घेतले. त्यात अवाकाडो जे आहे ते मी फर्स्ट टाइम घेतले. याच्या आधी मी खाल्लं नाहीये, बट म्हटलं मी पण ट्राय करते, सखीला पण ट्राय करवते. अदरवाईज बाकी सगळं तर सुरूच असतं. सो एक काम आवरलंय, अजून खूप मोठी लिस्ट आहे. बघूयात अजून काय काय होतंय. चल. तिथून आम्ही सखीच्या पिऊ मामाला भेटायला गेलो. सखीला बघून तो खूप खुश होता. सकाळी 10-10:30ला घरातून निघालो होतो. 2 वाजलेत. आताशी 2 कामं झाले. सकाळी ते फळांचं झालं. नंतर माझ्या मामाकडे गेलो होतो आम्ही आता. कारण माझा छोटा भाऊ आहे, त्याला डेंग्यू झाला होता आमच्या सखीच्या मामाला. तर त्याला भेटून आलो. मामाचं घर बघितलं नवीन. आता चाललो आमच्या मेडिकलवर. आईकडे जायचं, आधी मेडिकलवरनं जाऊ कारण थोड्या गोष्टी घ्यायच्या आहेत. तसं ते मेडिकल वहिनीचं आहे, बट माझा इक्वल राईट आहे त्याच्यावर. कारण आमचं मेडिकल आहे ते. तुम्ही फक्त येता तिथं गोळ्या चॉकलेट घेऊन जाता, औषधे घेऊन जाता आणि मेडिकल बंद आहे. चक नाही, मेडिकल सुरू आहे. चल तुम्हाला आमचं मेडिकल पण दाखवते आणि आमची मालकीनबाई पण दाखवते. सो हे आहे आमचं मेडिकल मखमालबाद रोडला. जे तिथे राहतात त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. ॲक्च्युली लहानपणी खूप असं वाटायचं की आपलं दुकान पाहिजे, चॉकलेट गोळ्या खूप खाता येतात म्हणून. आता स्वतःचं मेडिकल आहे, बट ते चॉकलेट जात नाही. मला आठवतं मी इंजिनिअरिंगला होती ना, तेव्हा पण माझ्या मैत्रिणीचं दुकान होतं, किराणा दुकान. मी तिथे जाऊन बसायची गल्ल्यावर. मला खूप आनंद व्हायचा. आणि इथे आता वहिनी मला बळजबरी मदतीला बोलवते आणि मला जाता येत नाही.
अवघड असतं, बट छान आहे, स्वतःचं काहीतरी असणं छान आहे. तिथून घरी गेले. आज आईची ड्युटी लागली होती कारण गेट काढून नेलं होतं पप्पांनी दादांनी बाहेर, त्याच्यामुळे आईला बंगल्यावर बसावं लागलं होतं बराच वेळ, कारण काम चालू होतं आणि बाहेर बरंच सामान आहे, काही इकडे तिकडे जायला नको. कलर ऑलमोस्ट घराचा सगळीकडे झाला होता, त्याच्यामुळे छान वाटत होतं घर. अजून बरंच काम बाकी आहे. पण तिथून मग नवीन घरी गेलो आणि वहिनी गेल्या गेल्या तिने मला भाकरी केली आणि म्हणाली, दीदी तुम्ही जेवायला बसा, मी सगळीला खाऊ घालते. हे फक्त माहेरी होतं की स्वतःच्या आधी तिथे माझा विचार केला जातो. तिथून साडी घ्यायला गेले कारण दिवाळीची शॉपिंग करणं खूप गरजेचं होतं. माझ्या कामांमध्ये ही पण एक मेन काम होतं. इतक्या साऱ्या सुंदर सुंदर साड्या आलेल्या आहेत सध्या मार्केटमध्ये आणि दिवाळीच्या आधी साड्या घेतल्या तर ते खूप चांगली गोष्ट आहे. की आई कुठे गेली? आई आई कुठे? तुला नाही घ्यायची साडी? हा तुला नाही घ्यायची? पापा सखी तू काय घेतलं? काहीच नाही घेतलं ना आईने तुला मला काहीच नाही घेतलं. तर आत्ता एक इन्सिडेंट झाला. ज्यांना नाशिकमध्ये माहीत असेल राजीव गांधी भवन, तिथे मोठा सिग्नल आहे आणि तिथे छोटासा ॲक्सिडेंट झाला आत्ता. आमच्याकडनं समोरच्या गाडीला ठोकलं गेलं आणि ॲक्च्युली सखी रडत होती आणि ती माझ्याकडनं इकडं निखिलकडे जायचा प्रयत्न करत होती. तर त्याने जस्ट असं इकडे बघितलं आणि तिला बोलणार तेवढ्यात गाडी ठोकली गेली. आमचा फॉल्ट होता कारण जरा गडबडच झाली होती. समोरच्या गाडीत जे दादा होते ते खूप घाबरले, मोठी गाडी होती ती. ते बाहेर आले, त्यांनी साईडला गाडी वगैरे घ्यायला लागली. आम्ही उतरलो कारण ऑफकोर्स आमची चूक होती, पळून जायचं काही कामच नव्हतं. तर ते जे उतरले ते ड्रायव्हर होते त्या गाडीचे आणि मग ते खूप घाबरून गेले. त्यांचं असं म्हणणं होतं की काल का परवा त्यांच्याकडनं दुसऱ्या गाडीला पण असं काहीतरी झालं आहे त्यांच्या मालकाच्या. सो ते खूप जास्त घाबरले होते. मग निखिलनी फोन केला त्यांच्या मालकांना की यार आमच्याकडनं अशी अशी चुकी झाली आहे, तुमचं काय जे नुकसान असेल ते मी भरून देते. तर त्यांचे ते जे होते दादा, त्यांचे पहिले वर्ड्स होते की कोणाला काही झालं का? निखिल इज लाईक की नाही कोणाला काही नाही झालं आहे, बट जे तुमचे ड्रायव्हर काका आहे ते खूप घाबरले, तर त्यांची काहीच चुकी नाही आहे, टोटली माझा फॉल्ट आहे की माझ्याकडनं असं काहीतरी झालं आहे. तर ते बोलले ठीक आहे कोणाला काही झालं नाही, विषय सोडून द्या. आणि मग ते जे ड्रायव्हर काका होते त्यांच्याशी आम्ही बोललो. मग निखिल बोलला की तुमचा जो काही खर्च असेल तो घेऊन टाका आणि निखिलनी पैसे पाठवले त्यांना, जे काही त्यांनी सांगितले ते. आणि आम्ही त्यांच्या मालकांना पण कॉल करून दिला की दादा आमच्याकडनं असं झालं होतं ना, आम्ही पैसे पाठवून दिलेत म्हणून. तर ॲक्च्युली चांगले लोक असतात. ते आम्हाला समोरून बोलले की नाही पैसे वगैरे तुम्ही का बरं पाठवले, मला पैसे वगैरे काही नको आहे, माझं इन्शुरन्समध्ये होऊन जाईल. तर निखिलचं असं म्हणणं होतं ते इन्शुरन्सच्या याच्यावर पण काहीतरी GST वगैरे लागतो ना, की तोच तुम्हाला 3-1 हजार रुपये लागेल. तर नको, म्हणजे माझ्याकडनं चूक झाली तर तुम्ही पैसे ठेवा. तर ते समोरून असं म्हटले निखिलला की नाही जे काय असेल ते मॅनेज होईल, मला असं पैसे घ्यायला आवडत नाही म्हणे. फक्त तुमच्या गाडीला असं कधी कोणाकडनं चुकून ठोकलं तर तुम्ही समजून घ्या, पण पैसे वगैरे पाठवू नका. तुम्ही जे मला पैसे पाठवले ते मी रिव्हर्ट करतो, बट फक्त गाडी चालवताना लक्ष द्या. तर असतात म्हणजे याच जागी तापट माणसं असले, इवन निखिल जरी असता तर त्याने समोरच्याशी खूप वाद घातले असते गाडीला लागलं म्हणून. बट हर्ष कन्स्ट्रक्शन असं काहीतरी सांगितलं दादांनी आम्हाला, इतके चांगले होते की म्हणजे असं काही नाही की आमचे पैसे परत आले वगैरे म्हणून नाही, बट त्यांच्या बोलण्यात जो सॉफ्टनेस होता किंवा त्यांनी जितकं म्हणजे समजून पण घेतलं आणि रूडली नाही. म्हणजे आमच्या गाडीला जर काही झालं असतं तर माझ्या नवऱ्याने कहर केलं असतं, माझ्या दादाने कहर केलं असतं, पप्पांच्या गाडी झालं असतं पप्पांनी केलं असतं, तात्यांच्या गाडी झालं असतं तात्यांनी केलं असतं. इवन जेवढे मी ओळखते निखिलचे मित्र वगैरे सगळ्यांनी बाहेर येऊन अरे तुरे करून कहर घातला असता. बट अशी पण लोक असतात जी समोरच्याला समजून घेतलात. आणि त्यांनी जे एक वाक्य मारलं ना शेवटी निखिलला की तुमच्या गाडीला चुकून कधी कोणाला काही झालं, म्हणजे तुमच्या गाडीला चुकून कधी कोणाकडनं धक्का लागला तर तुम्ही पण तेवढं समजून घ्या. निखिलला म्हटलं बघ अशी पण लोक असतात आणि तू पण गाडी चालवताना निखिलला जसं कोणी क्रॉस वगैरे केलं ना निखिल लगेच सुरू होतो. तर आय होप की या सगळ्या घटनेत आता थोडा तरी काहीतरी शिकेल. आणि असतात चांगली लोक सुद्धा असतात. आम्हालाही कळलं की आमच्याकडनं चूक झाली होती. परत आम्ही पण सिग्नलवर आय थिंक निखिल किती वर्षापासून गाडी चालवतोय, पहिल्यांदा त्याच्याकडनं ही चूक झाली होती. बट त्या चुकीतनं तो आज खूप काहीतरी चांगलं शिकला आहे, जे मी त्याला इतके दिवसापासून सांगायचा प्रयत्न करत होती गाडी चालवताना शांत राहा. तर आय थिंक तो आता शांत राहील आणि समोरच्याला डायरेक्ट बोलणार नाही. बघूयात. सो माझी साडीची शॉपिंग झाली आहे फायनली. मी साडी घेतली आहे, दिवाळीची पण घेतली आहे, दसऱ्याची पण घेतली आहे. तर मेरी तो बल्ले बल्ले हो गई. सखीसाठी आम्ही जे बघत होतो ते काही मिळालं नाही. बाकीची कामं झाले, वहिनीकडे जे होती ते काम आवरले, घरचं काम आवरलं.
तर हां, आमचं गावात जायचं राहिलं कारण सखी नाही म्हणत होती म्हणून मेन रोडची जी कामं आहे ती आमची बाकी आहे. आणि लुक ॲट दिस, म्हणजे माझा नवरा भेळ आणि पाववडा यासाठी इतका वेडा आहे. आणि ठीक आहे, त्यांनी ते आणलं आहे, त्याला लागतंच ते. त्याचं काय ते काय म्हणतो पण नशा टाईप आहे त्याला ती भेळ वगैरे, फुटाणे, अजून काय ते समोसे छोटे मिळतात ते ना, ते समोसे. तर ठीक आहे, जे काही होतं ॲट द एंड सगळं छान झालं आणि आमची कामं पण ऑलमोस्ट आवरत आली आहेत. एक छोटी लिस्ट बाकी आहे, त्यासाठी अजून एक चक्कर मारावं लागेल. मे बी तो नेक्स्ट वीक मारू. उद्या तर शक्यच नाही, म्हणजे उद्या तर निखिल बाहेर पडणारच नाही, राईट. कोणी त्याला किती पैसे दिले तरी तो बाहेर पडणार नाही. तर या सखीचं बाकी आहे, माझं तर सगळं आवरलं आता ऑलमोस्ट. आईंचे थोडीफार बाकी आहे, बट आय डोंट नो आई करतील नाही करतील शॉपिंग यावेळेस, डिपेंड आहे. निखिलचं जे आहे ते सिन्नरमध्येच होणार आहे. तर बरीपैकी म्हणजे आज आमची जी लिस्ट काढून आणली होती त्याच्यापैकी आमची 7-8 कामं झालेत, 2-3 बाकी आहे. त्यासाठी बघूयात. आता घरी चाललो आहे, काय पुढचा प्लॅन नाही, अजून काहीच फिक्स होईना. सो बघा शेवटपर्यंत, स्टेट येऊन. आज मला खूप गोड खायची क्रेविंग झाली होती अति, पण गोड तर खाता येणार नव्हतं म्हणून शुगर फ्री मिठाई आणली. खजूरची काहीतरी होती, बट खरं सांगते मी फक्त एक पीस खाल्ला आणि त्याच्यानंतर मला झालं की बास तन्या, झालं संपलं, नाही खाल्लं गेलं मला त्याच्यानंतर. अगदी प्रॉपर मोठ्या माणसासारखी सेवा करून घेते तिच्या पप्पाकडनं. पूर्ण गुंगली मालिश करता करताच. खूप थकलंय तसं माझं पिल्लू आज. दिवसभर थकाथक आमची झाली आहे, आम्ही फिरलो आहे. मॅडम एकदम मजेशीर होत्या. तरी रात्री सेवा बघा तिची, आणि तिचं हातबीत बघा. तर असं काहीसं होतं कालचा दिवस. कालच्या शॉपिंगमध्ये सगळ्यात मेन गोष्ट राहून गेली ती म्हणजे मला सखीला आणि गौरीला सेम कानातले घ्यायचे आहेत सोन्याचे, मुरण्यान टाईप काहीतरी वेगळं. मला असे ते लांब ते कानातले नाही आवडत लहान बाळाच्या कानात. ते सखीला पण घातले गेलेत कारण तिच्या आत्याने आणले होते ते बारशाच्या वेळेस, त्याच्यामुळे तिला ते घातले. आणि गौरीला पण आईने आय थिंक केले होते, मला ते अजिबात आवडले नव्हते, पण आई बोलली की राहू दे, माझी हौस आहे. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात आहे की ते गौरीचे पण बदलायचे, सखीचे पण बदलायचे आहेत. तर मी आईला म्हटलं होतं की दोघींना मी करेल आणि आता दोघींना सेम करेल, पण ते मला फिरकीवाले असे कळत नाही आहे कसे घ्यावे. जर तुमच्याकडे सजेशन असतील ना, एक 5 वर्षाच्या बाळाला आणि एक सखी होईलच आता वर्षाची, तर दोघींसाठी सेम हवे, तर मला प्लीज सजेस्ट करा की मुरण्यांमध्ये असे स्टोनमध्ये मी काय घेऊ शकते. मला खूप गोड गोड काहीतरी घ्यायचं त्या दोघींना सेम सेम असं. तर काल ते एक मेन काम राहून गेलं कारण जिथे मी पहिल्यांदा गेले तिथे मला ते भेटले नाही. सो या ते राहिलं आहे. आणि थोडी मेन रोडची शॉपिंग राहिली आहे, ती पण आम्ही करायला जाऊ मे बी नेक्स्ट वीकेंड वगैरे. सो असा होता व्लॉग. जरा त्या ॲक्सिडेंटच्या गडबडमुळे नंतर काही फिरायची आमची इच्छा राहिली नाही, पण ठीक आहे, जे होता है अच्छे के लिए होता है. त्याने माझ्या नवऱ्यात 5% जरी फरक पडला ना दुसऱ्यांना गाडी चालवताना बोलण्यात, तरी माझ्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे. सो या तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि मला नक्की सांगा पुढचा व्लॉग मी कोणता टाकू, जॉब, डिलेवरी, डोहा जेवण की वेट लॉस. थँक्यू.